हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन। आज मी बनवणार आहे मस्त असा डोसा बनवणार आहे। काहीच तयारी करायची नाही किंवा रात्रीचं काही भिजवून वगैरे ठेवायचं नाही। मस्त असं झटपट बनणार आहे। काही मिनिटामध्ये बनवून तयार होतो बघा हा नाश्ता, काहीच वेळ लागत नाही। तर इथे मस्त असं सकाळी सकाळी मी नाश्त्यासाठी इथे डोसा बनवणार होते। तर बेसनचा डोसा आहे हा। नॉर्मली तांदळाच्या पिठाचा जो डोसा असतो तो वेगळा आणि हा बेसनचा डोसा जो आहे तर हा वेगळा। तर याची टेस्ट वेगळी लागते आणि त्याची टेस्ट पण वेगळी लागते। तर इथे मी 2 वाटी बेसन घेतले, त्याच्यानंतर 1 चम्मच इथे मी तांदळाचं पीठ आणि चवीपुरतं मीठ टाकायचे आणि हळद टाकायची आहे। तर हळद याच्यासाठी की कलर छान येतो त्याचा। आणि इथे ज्या वाटीने मी बेसन घेतलं होतं त्याच वाटीने मी पाणी घेते। तर काय करायचं, जे तांदळाचं पीठ, बेसन आणि हळद, मीठ टाकलेलं आहे त्या मिश्रणाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे हळद आणि मीठ जे आहे पूर्ण प्रॉपर गेलं पाहिजे। आणि त्याच्यानंतर काय करायचं, ज्या वाटीने आपण बेसन घेतलं होतं त्याच वाटीने पाणी घ्यायचं आणि थोडं थोडं करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे। एकदम जास्त पाणी नाही टाकायचे, नाहीतर काय होणार, ते खूप जास्त पतलं होणार आणि काय होतं की गाठी वगैरे होण्याचे पण खूप जास्त चान्सेस असतात। तर मला इथे पहिले 1 वाटी पाणी लागलंय, परत मी त्याच वाटीने घेतलंय। पुढे सांगतेच मी मला किती पाणी लागलं होतं। तरी इथे मी काय केलं की थोडं थोडं पाणी त्याच्यामध्ये टाकून छान त्याला मिक्स करून घेते। कारण की जास्त जसं मी सांगितलं की एकदम पाणी जास्त टाकसान तर गाठी वगैरे होण्याचे जास्त चान्सेस असतात। तर थोडं थोडं पाणी टाकून त्याला मिक्स करून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी किती छान मस्त अशी झाली आहे। आणि 2 वाटी मी इथे पाणी घेतलं होतं, तर दुसऱ्या वाटीतलं कमीत कमी 2-3 चम्मच असं उरलं होतं बघा। मला पूर्ण लागलं नाही ते, तर अर्ध्या वाटीपेक्षा पण थोडं कमी होतं ते पाणी, इथपर्यंत मला लागलं आहे। जर तुमचं रेडीमेड बेसनचं पीठ असेल तर तुम्हाला पाणी कमीही लागू शकतं, कारण की हे जे आहे तर हे दळून आणलेलं बेसन होतं। तर त्याच्यासाठी मला 2 वाटीपेक्षा म्हणजे थोडंसं कमी पाणी लागलं आहे। तर इथे जितकं बेसन घेतलं होतं मी तितकंच मला तिथे पाणी लागलेलं आहे। तर त्याच्यानंतर मी शिमला मिरची, कांदा आणि हिरवी मिरची आणि टोमॅटो छान असं मस्त बारीक चिरून घेतलं आहे। तुमच्याकडे पनीर वगैरे असेल किंवा मक्का असेल, ओली मक्का, तर ते पण तुम्ही त्याचे छान दाणे त्याच्यावर टाकू शकता। तर त्याच्यानंतर मी इथे ज्या तव्यावर मी डोसा वगैरे बनवते ना तोच तवा मी इथे घेतला आहे। तर हा जो डोसा आहे ना तर बिलकुल खाली चिपकत वगैरे नाही किंवा म्हणजे तुम्हाला काढायला परेशानी होती, तसं काहीच नाही। तुम्ही कुठलाही तवा घेतला तरी चालेल, असं काही नाही की नॉनस्टिक तवाच लागेल त्याच्यासाठी। तर मस्त असा जो आपण नॉर्मली डोसा बनवतो ना तांदळाच्या पिठाचा, सेम तसाच छान मस्त असा डोसा बनवायचा आहे आणि एकदम भारी आणि खूप टेस्टी लागतो बघा। तर इथे मी बटर लावते, बटरच्या ऐवजी तुम्ही तेल तूप लावलं तरी चालतं। मस्त असा क्रिस्पी डोसा बनवून तयार होतो। तर भरपूर असं मी बटर लावलं आहे, त्याच्यानंतर सॉस टाकला आहे आणि सॉस टाकल्याच्यानंतर इथे मी शेजवान चटणी टाकली आहे। तर शेजवान चटणी जी आहे तर ही म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये लहान मुलं वगैरे असेल तर ते खात नसेल तर स्किप केली तरी चालते, तरी टेस्टी लागतं। थोडंसं सॉस लावायचा, खूप टेस्टी लागतं। याच्यासोबत चटणी वगैरे काही बनवण्याचं टेन्शन नाही बघा, आणि ते चटणीचं पण झंझट नाही आहे बनवण्याचं। तर त्याच्यानंतर इथे मी बारीक चिरलेली शिमला मिरची, कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि मस्त असं त्याच्यावर टाकलं आहे बघा। त्याच्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मस्त असं भरपूर असं चीज टाकायचे। तुम्हाला जेवढं आवडतं तुम्ही त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता। तर याच्यावर मस्त असं चीज टाकलं आहे, भरपूर असं चीज टाकायचे, कंजूसी नाही करायची। तर म्हणजे जास्त चीज टाकलं तर टेस्टी खूप लागणार। आणि तुम्ही बघू शकता एकदम इझिली तो जो डोसा आहे तो निघतो, काही असं चिपकत वगैरे नाही आणि खालच्या साईडने मस्त असा तो क्रंची होतो, कडक होतो आणि टेस्टला पण खरंच खूप भारी लागतो बघा। तर तुम्ही नॉर्मली असं छोटासा पिझ्झा म्हटला तरी चालेल, मस्त असं लागतो बघा। आणि जसं मी सांगितलं चटणी वगैरे काही बनवण्याचं टेन्शन नाही आहे, कारण की ते ऑलरेडी ते तिखटच असतं। तर मस्त त्याला असं रोल करून घेतलं आहे मी। तर असे भरपूर डोसे झाले होते, कमीत कमी 2 वाटीमध्ये माझे 7 ते 8 डोसे झाले होते बघा।
तर तुम्ही याचा नॉर्मली चिला म्हणजे धिरडा टाईपमध्ये पण बनवू शकता. लहान मुलांना देण्यासाठी पण मस्त अशी रेसिपी आहे ही. तुम्ही टिफिनमध्येही देऊ शकता लहान मुलांच्या. छान म्हणजे मुलांना पण आवडेल, कारण की माझ्या मुलाला तो स्कूलमधून आल्याच्या नंतर मी त्याला बनवून दिलं होतं, त्याला तर खूप आवडलं होतं. त्याच्यानंतर मी दुसरा डोसा पण बनवला, तर तो पण बघू शकता किती छान मस्त खालच्या साईडने किती छान त्याचा कलर आलेला आहे. तर थोडासा वेळ इथे ना जो डोसा आहे तर हार्डली म्हणजे मी सांगते 5 ते 7 मिनटं मला लागलेले असतील, जास्त वेळ याला लागत नाही एक बनवायला. तर मस्त जो दुसरा डोसा आहे तर त्याचा पण छान असा कलर आलेला आहे. तर जसं हॉटेलमध्ये देतात ना, तर तसं मी बनवायला ट्राय केलं आहे. तर मस्त असं त्याचं कट केले आणि त्याला थोडंसं उभं केलं आणि उभं केल्याच्या नंतर त्याच्यावर छान असं भरपूर असं चीज टाकलं आहे. हे आपण घरी करू शकतो, म्हणजे टिफिनमध्ये वगैरे नाही देऊ शकत, घरी छान मस्त असं त्याला एन्जॉय करू शकतो. त्याच्यावरती पण भरपूर असं चीज टाकलं आहे आणि जो प्लेट आहे तर ती पण छान अशी बनवून तयार झाली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. संडेला सकाळी बनवू शकता किंवा मस्त असं तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा दुपारी पण छान लागतो खाण्यासाठी. तर इथे जे डोसा आहे तुम्ही बघू शकता, त्याचा कलर आणि टेस्ट तर मी सांगते म्हणजे खरंच खूप छान टेस्ट लागत होती त्याची. आणि त्याच्यासोबत चटणी वगैरे जसं मी सांगितलं काहीच बनवण्याची गरज नाही आहे. स्वस्त रहा, मस्त रहा.